नमस्कार मंडळी. संध्याकाळी चहाचा कप हातात आहे आणि त्यासोबत खायला काहीच कुरकुरीत नाहीये, असं कसं चालेल? तर या ठिकाणी मी घेऊन आलेली आहे गव्हाच्या एकदम कुरकुरीत अशा खारी शंकरपाळी. तर यामध्ये मी थोडाही मैद्याचा वापर केलेला नाहीये, खाण्याच्या सोड्याचा देखील वापर केलेला नाहीये. तरी देखील या शंकरपाळी ज्या बनलेल्या आहेत त्या एकदम कुरकुरीत बनलेल्या आहेत आणि त्याशिवाय त्या कमी तेलकटही झालेल्या आहेत. तर या कुरकुरीत अशा गव्हाच्या खाऱ्या शंकरपाळ्या कशा बनवायच्या ते आपण पाहूयात. चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम एका टोपल्यामध्ये आपण 2 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेणार आहोत. पीठ चाळून झालंय की यामध्ये आपल्याला मीठ घालायचे. 2 टीस्पून मीठ घातलेलं आहे, 1 टीस्पून जिरेपूड घातलेली आहे आणि 2 टीस्पून मी या ठिकाणी ओवा घातलेला आहे. ओवा यामध्ये घालताना हातावरती चोळून घालायचा आहे. यानंतर याला आपण मोहन घालून चांगलं चोळून घेणार आहोत. तर बघा या ठिकाणी मी थंड तेलाचा वापर केलेला आहे. 4 टेबलस्पून तेल या ठिकाणी मी घातलंय आणि पिठाला चांगलं चोळून घेतलंय. अशा पद्धतीनं पिठाला चोळून घ्यायचंय की पिठाचा चांगला मुटका वळला गेला पाहिजे. आता यामध्ये आपण थोडं-थोडं करून असं पाणी घालायचं आहे आणि घट्टसर असा कणकेचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. कणकेला वरतून थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे आणि 10 ते 15 मिनिट आपण या कणकेला अशाच पद्धतीनं झाकून ठेवणार आहोत. थोड्या वेळ आपण याला रेस्ट देणार आहोत. 15 मिनिट रेस्ट दिल्यानंतर परत एकदा आपल्याला हे कणिक चांगलं मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकसारख्या आकाराचे याचे आपल्याला गोळे तयार करायचे आहेत. तर या ठिकाणी 2 वाट्या गव्हाच्या पिठामध्ये 5 कणकेचे गोळे माझे या ठिकाणी तयार झालेले आहेत. परत एकदा ते चांगले मिक्स करायचे आहेत आणि त्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला ज्या पद्धतीनं आपण आपली रोजची चपाती लाटतो त्याच पद्धतीनं आपल्याला ही लाटून घ्यायची आहे. तर बघा एकदम पातळ अशी पोळी लाटायची आहे. पोळी लाटताना या ठिकाणी आपल्याला गव्हाच्या पिठाचा वापर करायचा नाहीये. कारण की आपण जे कणिक आहे ते अतिशय घट्ट मळलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पीठ लावण्याची गरज पडत नाही. जर शक्यता वाटली तर या ठिकाणी थोडासा तेलाचा वापर तुम्ही करू शकता. आता बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम पातळ अशी पोळी मी लाटलेली आहे. आता आपल्याला याला कट करून घ्यायचंय. तर तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याला कट करू शकता. मी थोड्याशा लांबट अशा शंकरपाळ्या करते, म्हणजे चहामध्ये बुडवून खायला सोप्या जातील. तर या ठिकाणी मी शंकरपाळी कट करण्याचा जो चमचा असतो त्याच्या मदतीने या शंकरपाळ्या कट केलेल्या आहेत. तुमच्याकडे तो नसेल तर सुरीच्या मदतीने किंवा पिझ्झा कटरच्या मदतीने तुम्ही शंकरपाळी कट करू शकता. सर्व शंकरपाळ्या या ठिकाणी कट करून झालेल्या आहेत. आता आपल्याला याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. हे सर्व होईपर्यंत मी एकीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. गॅसची जी फ्लेम आहे ती अतिशय मंद आहे. मंद आचेवरती आपल्याला या शंकरपाळी सगळ्या तळून घ्यायच्यात. फ्लेम आपल्याला वाढवायची नाहीये. एकदम मंद आचेवरती जेव्हा आपण या शंकरपाळ्या तळू तेव्हाच त्या एकदम कुरकुरीत अशा बनतील. तर बघा याचा जो रंग आहे थोडासा गोल्डन व्हायला लागला, की आपण या काढून घेणार आहोत. कारण की गरमपणामुळे याचं जे कुकिंग प्रोसेस आहे ती चालूच राहते आणि त्याचा रंग जो आहे थोडासा अजून डार्क होतो. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळी या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहेत. आपल्या कुरकुरीत अशा खाऱ्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. बघा या ठिकाणी थोडाही मैद्याचा, रव्याचा किंवा खाण्याच्या सोड्याचा देखील मी वापर केलेला नाहीये. तरी देखील एवढ्या कुरकुरीत या झालेल्या आहेत. तर अशाच पद्धतीनं तुम्ही देखील करून बघा आणि रेसिपी एन्जॉय करा. रेसिपी कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.